ठीक आहे, स्टार्ट करते प्रॅक्टिकल. ठीक आहे, आपण प्रॅक्टिकल स्टार्ट करणार आहोत. आज आपण 5th नंबरचं प्रॅक्टिकल घेणार आहोत. टेस्ट द बॅटरी चार्जर सेक्शन आहे, पॉवर मॅनेजमेंट ऑफ मोबाईल फोन युनिट. ठीक आहे, 5 नंबरचं प्रॅक्टिकल आहे. ठीक, टेस्ट द बॅटरी चार्जर सेक्शन अँड पॉवर मॅनेजमेंट ऑफ मोबाईल फोन युनिट. यामध्ये काय, मोबाईल फोन कन्सिस्ट ऑफ व्हेरियस sections that include transmitter, receiver section, buzzer and vibrator section, power supply, battery charging section, display section, SIM card section, to troubleshoot a mobile handset. ठीक है, it is necessary to be able charging signals in charging process. The practical will observe and record the specification of the battery. The battery charger section accomplish the charging phenomena of battery by connecting a battery charger supply voltage to battery either when mobile is on or off. There are 6 main component of mobile charger circuit. ठीक आहे, मोबाईलचे मेन कोणते हे पार्ट आहे चार्जिंग सेक्शनचं, तर तुमचं आहे चार्जर, त्याच्यानंतर चार्जिंग कंट्रोल सर्किट आणि व्होल्टेज रेक्टिफायर. हे 3 मेन त्याचे पॅरामीटर्स आहे. त्याच्यानंतर आहे पॉवर मॅनेजमेंट अँड व्होल्टेज कंट्रोल सर्किट, बॅटरी टेम्परेचर डिटेक्टर आणि बॅटरी. ठीक आहे, ही तुमची आहे ब्लॉक डायग्राम आहे. बॅटरी चार्जिंग सर्किटची ही तुमची ब्लॉक डायग्राम आहे. याच्यामध्ये काय चार्जर आहे, त्याच्यानंतर आहे चार्जर आहे हे, त्याच्यानंतर आहे व्होल्टेज रेक्टिफायर आहे, चार्जिंग कंट्रोल सर्किट, त्याच्यानंतर चार्जिंग व्होल्टेज कंट्रोल सर्किट, बॅटरी आहे, बॅटरी टेम्परेचर, डिस्प्ले आणि ऍप्लिकेशन प्रोसेस. ठीक आहे, आता पहिलं जे आहे व्होल्टेज कंट्रोल सर्किट. ठीक आहे, व्होल्टेज कंट्रोल सर्किटचा यूज काय, दिस इज द स्टेज वेअर द चार्जर व्होल्टेज अँड सर्किट इज बिंग स्टॅबिलाइज, amplify, rectify, regulated and other voltage purification process is being held in this area before it fits to the battery. त्याच्यानंतर आहे चार्जिंग कंट्रोल सर्किट. चार्जिंग कंट्रोल सर्किट म्हणजे हा ब्लॉक.
ठीक आहे. चार्जिंग कंट्रोल सर्किटचं मेन फंक्शन काय आहे? द चार्जिंग प्रोसेस इज मेन्शन अँड सेंड इन्फॉर्मेशन टू द ऍप्लिकेशन प्रोसेसर टू स्टार्ट or stop the charging process. This area is part of power management circuit. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे व्होल्टेज रेक्टिफायर. ठीक आहे. रेक्टिफायरचं मेन व्होल्टेज रेक्टिफायरचं काय आहे की the 220 AC volts coming from the electrical outlet is converted to a desired DC voltage like 4.5 to 6 volt DC. म्हणजे 230 वोल्ट AC सप्लायचं कशामध्ये 4.5 टू 6 वोल्ट DC सप्लाय मध्ये आपण काय करतो कन्वर्ट करतो युजिंग व्होल्टेज रेक्टिफायर. ठीक आहे. द फोन ओनली ऍक्सेप्ट अँड कॅन बी ऑपरेटेड इन लो डीसी व्होल्टेज. ठीक आहे. म्हणजे मॅक्झिमम आपलं व्होल्टेज किती आहे 6 वोल्ट. ठीक आहे. बॅटरी टेम्परेचर डिटेक्टर. बॅटरी टेम्परेचर डिटेक्टर हा ठीक आहे. हा ब्लॉक आहे तुमचा बॅटरी टेम्परेचर डिटेक्टर. यामध्ये काय आहे द बॅटरी with NT
मॅम तुमचा माईक ऑफ आहे. for which it was intended before approved for use the product. ठीक है, this is particularly important if the cell is to be used mission critical application. These tests carried out initially on a small number of cells. ठीक आहे, त्याच्यानंतर त्याच्या कंडिशन दिल्या आहे की मेकॅनिकल टेस्टिंग मध्ये आहे. मेकॅनिकल टेस्टिंग मध्ये काय करायचं की दिस टेस्ट इन्क्लूड द सेफ्टी स्टँडर्ड बिलो. दे इन्क्लूड्स simple test and dimensional accuracy to dynamic to verify that the product can survive any static and dynamic mechanical stress to which it may be subjected. Environmental testing मध्ये काय आहे की एन्व्हायरमेंटल टेस्टिंग मध्ये काय आहे टिपिकल आर इन्क्लूड्स इन द सेफ्टी स्टँडर्ड बिलो. देर आर डिझाईन टू एक्सरसाइज द प्रोडक्ट दो ऑल द एन्व्हायरमेंटल कंडिशन्स लाईकली द इनकाउंटर्ड बाय द प्रोडक्ट ड्युरिंग द लाईफ टाईम. ठीक आहे, त्याच्यानंतर अबाउट टेस्टिंग काय की द पर्पज ठीक है, the purpose of about testing is verify the battery is not danger, so user to itself either by uh, uh, under the conventional condition of use. Designing foolproof batteries is ever more difficult because we know fools are injurious. ठीक आहे, याचं दिलंय, याच्या कंडिशन दिल्या की बॅटरी आपण जेव्हा तयार करतो मोबाईलची बॅटरी म्हणा, तर त्याच्या कंडिशन काय काय कंडिशन असतात टेस्टिंगसाठी, तर त्या प्रोसेस आपण बघतोय. ठीक आहे, जेव्हा आपण बॅटरी तयार करतो मॅन्युफॅक्चर करतो त्यासाठी त्याचे चेक किंवा त्याची काय काय कंडिशन आहे, काय काय आपल्याला चेक करायला लागतं, त्याची ही काय इन्फॉर्मेशन आहे. कळालं का? ठीक आहे, त्याचे टेस्टिंग दिले आहे. सेफ्टी स्टँडर्ड्स मध्ये काय काय दिलेलं आहे की डीएफ स्टँडर्ड्स आहे, सायकल टेस्टिंग आहे, त्याच्यानंतर लोड टेस्टिंग आहे. ठीक आहे, लोड टेस्टिंगचं काय दिलेलं आहे की लोड टेस्टिंग इज यूज व्हेरीफाय द बॅटरी कॅन डिलिव्हर इट्स पॉवर वेन निडेड. The load is usually desired to representative of accepted conditions in which the battery may be used. It may be constant. The load is usually representative to the accepted condition in which battery may use. It may be constant load at the C rate, higher current rates, or in the case of automotive batteries. ठीक आहे, त्याचा सपोज सीआरओ आपण चेक केला तर त्याची ही सायकल्स त्याचं नेचर या प्रकारे राहणार आहे. ठीक आहे, त्याचं थर्मल इमेजिंग कसं राहणार बॅटरीचं ते दिलेलं आहे. ठीक आहे, थर्मल इमेजिंग म्हणजे काय की थर्मल इमेजिंग इज यूज टू चेक फॉर हॉट स्पॉट विच will indicate points to high thermal stress in the cell or battery pack. It is a photographic technique which record the intensity of infrared radiation emitted by the subject using a special camera. The image on the left is of
to lithium ion pouch cell after prolonged discharge at 40 degree centigrade. ठीक है. In this case, the temperature is evenly distributed within the cell and the cell terminals are running cool. Or airflow, undesired current condition and interference from neighboring cells or device. Testing. ठीक है. EMC is the ability of electronic and electrical equipment and system to operate without adversely affecting the electrical or electronic equipment or being affected to the other source of interference such as power line, transient radio frequency signal, digital pulses, electrical machinery, lighting or other influence. ठीक आहे. EMC टेस्टिंगचं दिलंय. त्याच्यानंतर प्रोसेस, ऑडिट, इन्स्पेक्शन अँड प्रोडक्शन ऑफ टेस्टिंग दिलेलं आहे. ठीक आहे. चार्ज कंडिशन ऑफ ऑर फॉर्मेशन, त्याच्यानंतर परफॉर्मन्स मॉनिटरिंग, इंटरनल रेजिस्टन्स काय आहे ते दिलेलं आहे. ओपन सर्किट व्होल्टेज म्हणजे काय? ओपन सर्किट व्होल्टेज टेस्ट आहे. Charge, but the open circuit voltage will still appear normal, dissipate to the reduced capacity of the battery. Comparing the actual internal resistance with the resistance of a battery will provide an indications of any distortion of battery performance. ठीक आहे. स्टेट ऑफ चार्ज म्हणजे काय? Information user need to know how much energy in the battery. The state of charge is also fundamental parameter which must be mentioned and control battery management system. The methods of estimating the SOC are explained in the section on state of charge. State of field म्हणजे काय? State of means is measure of a battery ability to deliver the specified current when called upon to do so. It is an important factor for monitoring battery performance once it has entered into use. This is treated briefly in the section below and more fully in the section. टेस्टिंग काय?